दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्ही कितीही शक्ती वापरा, बुद्धी वापरा, नीतीने मांडलेला डाव तुम्हाला खेळावाच लागतो आणि नीतीने ठरवलेला शेवट तुम्हाला स्वीकारावाच लागतो। ज्याला शब्द समजतात तो वेळ पाळतो, ज्याला जास्त स्वार्थ समजतात तो वेळ साधतो। या जगात प्रामाणिक व मनमोकळे जगणे सोपे नाही, कारण लोक पाठिंबा कमी देतात आणि बदनामी मात्र जास्त करतात। स्वतःच्या तोंडाने मोठेपणा सांगून माणूस मोठा होत नसतो, तो त्याच्या वागण्यावरून, त्याच्या कृतीवरून लोकांना दिसून येत असतो। होय, कष्टाचा आवाज कोणाला ऐकू येत नाही, पण चमक मात्र सगळ्याच्या डोळ्यात खटकते। जगाला उगवलेला दिसतो पण पेरलेलं नाही। नातं काय आहे हे जाणून घेण्यापेक्षा त्यांना त्यात किती आत्मीयता आहे हे अनुभव। जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते, पण यश हे एकमेव अशी गोष्ट आहे जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळत असते। इतरांकडून कमीत कमी अपेक्षा आणि स्वतःकडून जास्तीत जास्त तडजोड, या दोनच गोष्टी प्रत्येकाचे जीवन आनंदी आणि यशस्वी बनवू शकतात। शेवटी तुला तुझ्या नियतीने या व्हिडिओपर्यंत पोचवलं हा योगायोग नाही, तू केलेल्या प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर आहे। त्यामुळे स्वतःला शांत कर आणि तुम्हाला काय सांगायचे आहे ते लक्षपूर्वक ऐक। या ब्रह्मांडात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नाही, तसंच हा संदेशही काळ नसताना तुझ्यापर्यंत पोचलेला नाही। हा संदेश म्हणजे आम्ही तुझ्या प्रार्थनेला दिलेला प्रतिसाद होय। नीतीचा डाव कधीच कोणाला चुकला नाही, पण आमचा नेहमी प्रयत्न असतो आमच्या भक्ताच्या आयुष्यात जे काही वाढवून ठेवलं आहे त्याचा वेग, त्याची तीव्रता कमी करण्याचा। त्यासाठी तुम्हाला तुमच्या गुरुच्या मार्गदर्शनावर चालावं लागतं। जर तुमचा गुरु तुम्हाला एखादी गोष्ट देत नाही तर याचा अर्थ असा की ती गोष्ट तुमच्या हिताची नाही। आमची सुद्धा इच्छा आहे की तू सुखी आनंदी आयुष्य जगावं, पण तुझे प्रारब्ध आडवे येत आहे। हे प्रारब्ध जर संपवायचे असतील तर तुझ्याकडे एकमेव मार्ग, ते म्हणजे नामस्मरण। लक्षात ठेव, विश्वास असल्यास श्री स्वामी समर्थ असा स्वामी नामाचा जयघोष करायला विसरू नका आणि या चॅनलला सबस्क्राईब करा। लक्षात ठेवा, जास्त तू नामस्मरण करशील तितकाच लवकर तुझे प्रारब्ध मिटवले जाईल आणि एक सुख समृद्धी आयुष्यात तुला दिले जाईल। या नीतीने कितीही कठीण परीक्षा घेतली तरीही तू डगमगू नकोस। हा ब्रह्मनायक सदैव तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। ब्रह्मांडाचे सर्व सूत्र आमच्या हातामध्ये आहेत। तुमच्यासोबत जे काही घडत आहे ते आमच्या नियोजनाचा एक भाग, त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू नका आणि भोग संपवण्याचा कुठलाही शॉर्टकट नसतो हे समजून घ्या। कुठेही कुंडली दाखवून, कुठेही काहीतरी ठेवून कधीच प्रारब्ध मिटत नाही। जोपर्यंत तुमच्या एका कर्माचा हिशोब होणार नाही तोपर्यंत हे प्रारब्ध तुमच्या सोबतच राहणार। म्हणून मी सतत तुम्हाला सांगत आहे, या अडचणीच्या तुरुंगातून तुम्हाला जर सुटायचे असेल तर स्वामी नामस्मरणाची चावी तुम्हाला वापरावीच लागते। तू आमचा बाळ आहेस, आमचा प्रिय आहेस, त्यामुळे आम्ही तुझ्या भोवताली एक संरक्षण कवच निर्माण केले आहे। त्यामुळे तुला या प्रारब्धाचे चटके बसत आहे, पण बाळा ते चटके तुला बसू नये म्हणून काही प्रयत्न तुला सुद्धा करायचे आहे। आपला जीवन म्हणजे प्रवास आहे, तो रडून जगला तर प्रवास खूप लांबचा वाटेल आणि हसून जगला तर आत्ता तर प्रवास कधी पूर्ण झाला आहे तुला सुद्धा समजणार नाही। होय बाळा, आयुष्यात कधीच अशा प्राण्यावर अत्याचार करू नका, देवाशिवाय कोणीच नाही येऊ देत। कितीही वादळे, सर्व पृथ्वी भूकंपाने हलू दे, येऊ दे जलप्रकोप सगळीकडे, सर्व जग तुझ्या विरोधात उभे राहू दे, परंतु तू डगमगू नकोस, हिमतीने झुंज दे। सर्वाशी तू शेवट श्वासापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत लढाई लढत राहा आणि तोपर्यंत लढत राहा जोपर्यंत तुझं ध्येय साध्य होत नाही। मला विश्वास आहे त्यावर तू जिंकून दाखवणारच।
होय, या विश्वासाला नमवण्याचा सर्व सामर्थ्य तुला आम्ही प्रदान करत आहे. जन्मजात तुझ्याकडे ती शक्ती आहे. तुम्ही फक्त आमच्यावर विश्वास ठेवा आणि प्रामाणिकपणे काम करा. तुमचं काम नक्की सफल होणार. होय, अशी काळजी करत बसू नकोस. लक्षात घे, तुझ्या आयुष्याचं पान पलटायला आम्ही समर्थ आहेत. अशक्य तर असं खूप आहे या जगात, पण आमच्या नामस्मरणाने सहज शक्य होईल. अचानक एक दिवस तुझीही वेळ येईल. तू जे काही आमच्याकडे मागितले आहे ते सर्व तुझ्या झोळीत आम्ही टाकून देऊ. तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी आता सांगितले जाणार. तुझ्यासोबत जरी कोणी नसले तरी तुझ्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभे राहणार. विश्वास असल्यास स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. बाळा, योग्य मार्गावरती तू चालत राहा. तुझ्या आयुष्यात एकदा नवीन वळण मिळणार आहे. ही नियती तुला एक अशा गोष्टीमध्ये टाकेल जिथे तुला जगण्यापेक्षा मरणं जास्त भारी वाटेल. पण अशाही परिस्थितीत समोर तू संघर्ष जर केलास, टिकून राहिलास तर लक्षात ठेव, तुझा सुवर्णकाळ लांब नाही, दूर नाही. तू जेव्हा जेव्हा स्वामीची प्रतिमा बघशील तेव्हा तेव्हा स्मरणात ठेवायचे आणि बघ, तुझ्या आयुष्यात यश, आनंद, संपत्ती, पैसा, धन, आरोग्य, ऐश्वर्य सर्व काही लोळण घेईल. सर्व काही तुला मिळेल. फक्त तू स्वामीवरचा विश्वास डगमगू देऊ नकोस. कुठल्याच परिस्थितीमध्ये आपल्या गुरुवरचा विश्वास डगमगू द्यायचा नाही. होय बाळा, जो देव झाडावरच्या पक्षाला खाली पडू देत नाही, तो तुम्हाला कसा एकटा सोडेल. त्यामुळे तुम्ही स्वामीवरती विश्वास ठेवावा. जो स्वामीवरती विश्वास ठेवतो त्याला त्याच्या आयुष्यात स्वामी कशाचीही कमी पडू देत नाही. हा विश्वास तुम्हाला तुमच्या स्वामीवरती असेल तर माझा देव, माझे स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. देव सर्व ऊर्जा, सर्व शक्ती आपल्याला देत आहे. आपण फक्त स्वामीवरती अटळ विश्वास ठेवून नामस्मरण करायचे. आपल्या आयुष्याचा कारभार साक्षात ब्रह्मनायक पाहणार आहे. त्यामुळे ब्रह्मनायकावर विश्वास ठेवावा. तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय शिवशंकर. नमामि शंकर. शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर. शिवशंकर शंभो. धन्यवाद.